असा नियम आहे की पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा गावा, 2, 3, 4, 5, 6 दिवसापर्यंत भक्ती ज्ञानाविरती इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, मग भक्ती ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या. पुन्हा एक बंधन, आजच्या दिवशी जागराच्या दिवशी मागणी मागावी आणि उद्या काल्याचा अभंग घेऊन काला करावा, अशी पद्धत आहे संप्रदायाला. त्याला अनुसरून आपण जो अभंग घेतलाय तो मागणीचा अभंग आहे, जागराच्या दिवशीचा अभंग आहे. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. कायम मागायला लावतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, सत्ता असली पाहिजे, मी श्रीमंत असलो पाहिजे, माझ्या घरी धान्य असलं पाहिजे, माझ्या लेकरं बाळ चांगले शिकले पाहिजे. कायम मागतो तो मनुष्य आहे. कितीही असू द्या तरी मागतच राहतो, मनुष्य आहे. कायम मागायला लावतो तो भगवान आहे. पण कधीच कोणाजवळ मागत नाही तो साधू आहे. आणि साधू त्याला म्हणत, आमच्यासारखे पैसे मागणाऱ्याला साधू म्हणू नका. साधू कोण आहे? महाराज कोण आहे? ज्यानं कधीच कुणाजवळ मागितलं नाही. हात पसरी जिने धिगत्याचे, मग काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. संत प्रमाण आहेत त्याच्यासाठी. तू का म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, किंवा मग तुझे दास्य करू अनेका मागो खावया, धिग झाले जिने माझे पंढरी राया. संतांनी नाना कधी मागितलेलंच नाही कल्याणराव, कधीच नाही, कधीच कुणाजवळ मागितलं नाही. प्रश्न असा आहे, साधू जर मागत नाही असा तुमचा सिद्धांत आहे तर आजचा अभंग मागणीचा आहे. महाराष्ट्रात जेवढे सप्ताह होतात ते फुलंब्रीत होऊ द्या, चिते पिंपळगावला होऊ द्या, कल्याणरावकडे होऊ द्या, आमदाराचा होऊ द्या, खासदाराचा होऊ द्या, संप्रदायाचा होऊ द्या, गल्लीचा होऊ द्या, जेवढे सप्ताह त्या सप्ताहाचा जागर हा मागणीचा आहे. संप्रदाय जर मागणी मागत नाही असा तुमचा सिद्धांत आहे, साधू जर देवाच्या जवळ मागत नाही असं जर तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही निवडलेला अभंग मागणीचा आहे. असं कसं चालेल? दुहेरी भाषा कशी चालेल? तर त्याचं उत्तर आहे, मागावं. कुणी मागावं? ज्यांनी गावाचा विकास केलाय, तालुक्याचा विकास केलाय ना, त्यांनी मतदान मागावं, या मताचा मी. बरं, नानांनी केला असेल, कल्याणरावनी केला असेल, मागण्याचा अधिकार आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली, मागण्याचा अधिकार आहे. तुकोबारांनी गाथा दिला, मागण्याचा अधिकार आहे. ज्यानं वर्गणी दिली त्याला सप्त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार आहे. वर्गणी दिलेला नसणाऱ्यानं मागायचा नाही. सोपा अर्थ, मागावं. आणि एक वाक्य आणखी ऐका, कधीच कुणाजवळ का मागत नाही साधू? त्याचं कारण देवच त्यांच्या दारात जातो ना, देवच त्यांच्याकडे मागण्यासाठी गेलाय. साधू मंदिरात मागण्यासाठी गेला असं उदाहरणच नाही सृष्टीमध्ये. मग मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याच्या अपेक्षेनं देव गेलाय. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. गंगाखेड नावाचं गाव आहे खाली मराठवाड्यामध्ये. त्या गंगाखेडला एक छोटीशी जनाबाई नावाची मुलगी नवनाथ बाबा जन्माला आहे. लहान होती आणि लहानपणीच नाना तिची आई निघून गेली. आई निघून गेलेलं लेकरू फार कष्टामध्ये वाढत असतं. बापानं तिला शिकवलं, घडवलं, मोठी केली. आणि नेमकी मोठी झाल्यावर गावातून एक दिवस दिंडी चालली होती. आज आपण फार सुंदर दिंडी काढली. आमच्या या मूर्तिजापूरनं, या माढा कॉलनीनं इतकी सुंदर दिंडी काढली. मी आल्यापासून पाहत होतो. जय श्रीरामचा नारा, भगवंताचं भजन, ज्ञानोबारायांचं भजन, विठ्ठलाचं भजन, नाचत गावत अगदी सगळेजण त्या दिंडीमध्ये रम्मान झाले होते. तशी दिंडी आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. दिंडी ही साधन आहे. आणि ती दिंडी गावातून जात असताना नरशी गावातून गेली होती. दामू शेट्टी महाराज, नामदेवराय त्या दिंडीमध्ये होते. आणि दिंडी भजन करत चालली होती. पूर्वीच्या ज्या दिंड्या असायच्या ना नाना, भजन करत जायचे. आता जरा भोजन करत जातात. फरक एवढाच आहे. पूर्वी आमची दिंडी आमच्या महाराजांची अशी होती. मी 6 वर्ष रखमाजी महाराजांच्या दिंडीत चाललो. अशी दिंडी होती. कृष्णा महाराज सकाळी एकदा नाश्ता केला ना 9 वाजता, तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत गळ्यातला टाळ खाली ठेवायचा नाही. भजन असायचं, एकदा जेवायला असायचं. हे पंक्ती इतक्या वाढल्या ना दिंडीला, या पंक्तीने घोटाळा केला सगळा. लई घोटाळा झाला. पंगत इथं पंगत केली की 2 किलोमीटर पंगत, 3 किलोमीटर पंगत. प्रत्येक जण अन्नदान करायला लागला. त्यामुळं टाळकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, म्हणणारे त्याच्या मागच्या गावात. तर मग ज्याच्या त्याच्या ओळखीनं लोक जेवायला चालली. तसं नाही. ते दिंडीमध्ये कसं असतं, गात जागा गात जागा असं म्हणताना विकू द्यायचं. बरं, गात जागा गात जागा, भजन करत अगदी सुंदर भजन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पूर्वी तुम्ही दिंडीतले भजन ऐका, फार सुंदर असायची. श्री ज्ञानदेव
श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम स्वरधरा, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. मधुरता असायची त्याच्यामध्ये. ते भजन गाण्याच्या चाली वगैरे नव्हत्या, फार सुंदर भजन महाराज, लई गोड असायची. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, बारीक ओढायचं. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. फार गोड असायचं भजन. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. कधी नामदेव बा, कधी सोपान महाराज, कधी इकडं या लाईनचे महाराज, नवनाथ महाराज, जाधव महाराज, कृष्णा महाराज वेगवेगळी चाल लावायची, वेगवेगळा पखवाजाचा बोल, वेगवेगळा ताल त्याला असायचा. अशा दिंड्या भजन करत जायच्या. दिंडी गेली होती गंगाखेड गावात. ऐका, सिद्धांत ध्यानात ठेवा. मंदिरातला देव साधूच्या घरी येतो मागायला, साधू देवाकडे जात नाही. याच्यासाठी कथा आहे. पहिलं चरण कळेल, अभंग कळेल, माझा प्रवास सुखाचा होईल. ऐका. आणि मग ती दिंडी चालत 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 त्या गंगाखेड गावात पोहोचलेली. आणि त्या गंगाखेड गावामध्ये ती जनाबाई जी उभी होती दरवाजात, तिनं कल्याणराव ती दिंडी पाहिली. आमदार साहेब, नाना दिंडी पाहिली. आणि दिंडी पाहून तिनं बापाला विचारलं, बाबा काय म्हणतात याला? अगं म्हटलं ही दिंडी आहे. पुढं चालली. म्हटले पंढरीच्या दर्शनाला, देवाच्या दर्शनाला. बाबा मला या दिंडीत घेऊन चलता? बाबा या ना, पुढे या. बसलेली आहेत, मोठी मान्यवर आहेत. अर्थ असा आहे की देव जनाबाईच्या केसातल्या वा मारतो, नवल काय तिला दडू लागतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. आपण ऐकलं असेल. मी सगळं कशासाठी सांगतोय, जनाबाई मंदिरात एकदाच गेली, पण पांडुरंगाला आपल्या झोपडीवर घेऊन आले. ऊ मारायला भगवान येतो, दळू लागायला भगवान येतो, कपडे धुवायला. बरं का, नावू घाली माझी माझा सखा, जनी सांगे सर्व लोका, अभंग जितवा झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. एवढी कथा 10 मिनिटापासून आपण का पाहिली? मंदिरात जाता जाता मंदिरातला देव साधून घरी आणलाय. आणि म्हणूनच जनाबाई महाराजांनी देव झोपडीवर आणला, गोपाळपुरात आणला, नामदेवराच्या घरी आणला. म्हणजे साधू मंदिरात जात नाही. शबरी माता कधी, आता हे तुम्ही शेवाळे बाबांची कथा ऐकली, हो, कथाकार म्हटले की शेवाळे महाराज म्हणू शकतात का, साखरे महाराज म्हणू शकतात का, शबरी मातेनं पिशवी भरली आणि ती अयोध्येला आली. मग आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना, रामा रघुनंदना. हे राघवा, हे रामा, मी नाही येणार तुझ्याकडं, तुलाच यावं लागेल माझ्याकडं. ऐका महिमा आवडीची, हो ऐका महिमा आवडीची. अभंगच की नाही. बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. किती अभंग म्हणता येतील, किती प्रमाण देता येतील. मंदिरातला देव साधून घरी आणलाय. नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायचे. एकादशीला, प्रत्येक एकादशीला कीर्तन वाळवंटात असायचं नामदेव राहील. मंदिरात तर रोजच भजन करायचे. आणि एकादशीच्या दिवशी नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला. कीर्तनाला रंग कधी भरतो? डबल चाली झाल्या पाहिजे, गायक मस्त गायलं पाहिजे, वक्त्यानं भारी बोललं पाहिजे, कीर्तन रंगत महाराज. रंग भरे कीर्तनात, असं रंगलं कीर्तन. कधी 9:45 वाजले आपले कळालं नाही, असं कीर्तन रंगाला आलं. नाना काय, कल्याण काका काय, आमचे शंकर महाराज काय, एवढी मोठी मोठी मंडळी कीर्तनाला बसली. नवनाथ महाराज काय, तिकडे कृष्णा महाराज काय, सगळी प्रमाण देणारी भरत महाराज काय. अशी एक एकाहुनी बळी रे. कुणाला वाजवायला द्यावं, कुणी कीर्तन करावं, कुणी ऐकावं, अशी मातब्बर मंडळी आज या मंडपात बसली. कीर्तन रंगाला आलं. आणि रंगाला आल्यावर देव नाचायला लागला. नाचता नाचता संतांनी देवाचा हात धरला. साधू या संतांनी देवाला धरला मनगटी.
काय झाले. अहो पितांबर गळाला, देवानं पितांबर बांधला आणि धावतच गेले आणि नामदेवरायचा हात धरला. नामा, अरे रोज एका संताच्या घरी मी जातो, पण तू कायम माझ्या रावळात बाबा, माझ्याच मंदिरात. आज मात्र मी तुझ्या सप्त्यात आलोय. शेवाळे बाबांची कथा झाली म्हणे 7 दिवस. काय सप्ताह केला, 19 वर्ष झाले भजन करता, ज्ञानेश्वरी पारायण करता, गाथा भजन करता, एवढा सप्ताह गोड करता, कशासाठी करता, काय पाहिजे. नामदेव महाराज म्हटले बरं झालं गड्या देवा, तू आमच्या सप्त्यावर खुश झाला, आमच्या पंक्तीवर खुश झाला, आमच्या रामायणावर खुश झाला, आमच्या भक्तीवर खुश झाला, आमच्या कीर्तनात तू आला, तू आमचा हात धरला. मग तू आला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं, अभंगाचं पहिलं चरण. देवा पे माग. नामदेवराय म्हटले देवा तू आमच्या कीर्तनात आलास, आता एकच मागणं आहे, ह्याची देवा पे माग. तुझ्या जवळ मागतो म्हटल्या, पण एकच गोष्ट पाहिजे, चरण सेवा खंडित. तुमचे तेवढे दोन्ही पाय मला देऊन टाक. काय मागितलं देव नामदेवरायने? देवाचे दोन्ही पाय मागितले. तर देव म्हटले नामा काहीतरी चांगलं मागायचं. नवीन आलेल्या जांभळ्या नोटा मागायच्या 500च्या, आमदारकी मागायची, काहीतरी 5-50 एकर हायवेला जमीन मागायची, समृद्धी जाणारी अशी. काय मागितलं मला तू असले माझे पाय? चांगलं काहीतरी मागायचं ना. विश्वाचा मालक प्रसन्न झाला आणि तू मला पाय मागतोस. नामदेव महाराज म्हटले देवा तुमच्या 2 गोष्टीत फार ताकद, एक तुमच्या नावात आणि एक तुमच्या पायात. या जगातल्या सगळ्या गोष्टीची ताकद एका बाजूला देवा, आणि तुमचं नाव आणि तुमचे पाय ज्याला मिळाले त्याची ताकद एका बाजूला. देव म्हटलं काय रे माझ्या नावात पडलंय नामा, का बरं माझे पाय मागायलास? ऐका, नामदेवरायनं देवाला देवाच्या पायाची ताकद सांगितली.
साखरे महाराज तुम्हाला सांगतो एवढाच फरक. नामदेव महाराज म्हटले देवा तुझे पाय किती महत्वाचे ऐक ना. एका साधूच्या संसाराचा दगड झाला होता. त्या साधूचं नाव गौतम ऋषी. न्यायशास्त्र लिहिलं त्यांनी, न्यायशास्त्र. त्या न्यायशास्त्राचे जनक ते गौतम ऋषी. पण त्यांचाच न्याय चुकला. इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं. गौतम ऋषीनं श्राप दिला अहिल्याला, दगड होशी. आणि त्यांची बाई दगड झाली. घरच्या पोळ्या खाणारा साधू मधुकरी मागून खाऊ लागला. म्हाताऱ्याकडे व्यथा निर्माण झाली. म्हातारा दमला. पण काय झालं म्हटले, राम नावाचा अवतार तुम्ही घेतला, बसा. आणि राम प्रभू नावानं तुम्ही अवताराला आले त्रेतायुगामध्ये. आणि चालता चालता विश्वामित्र ऋषीच्या बरोबर राम लक्ष्मण तुम्ही दोघ जण सीतामाईच्या त्या स्वयंवराला जात असताना चालता चालता जिथं ती बाई दगड म्हणून झाली होती अहिल्या, त्या दगडाला चालता चालता तुमचा पाय लागला. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली. लंका दहन केली हनुमंत काशाने. असं एक प्रमाण. किंवा शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली. असं एक प्रमाणे. कुणीतरी तुमचा पाय कमी रे पाहिजे. तू कमी कमी लाव लवकर फटकून देशील. पाय लागल्याबरोबर असो, पाय लागला दगडाला आणि दगडाची बाई झाली. पदी लागता दिव्य हो निघाली. तुमचा पाय लागला आणि प्रभू अहिल्या दगड झालेली ती पुन्हा मनुष्य झाली, पुन्हा स्त्री झाली. एका दगडाला बाई करण्याची ताकद जर तुमच्या पायात आहे, तुम्हाला दुसरं कशाला काय देता. चरण सेवा अखंडी तुमचे पाय देऊन टाका. आणखी एक कारण सांगतो. नामदेवरायांनी का पाय मागितले. तुम्ही कितीही पाप केलं ना, म्हणजे करू नका, जर झालं तुमच्याकडून पाप तर ते पाप धुण्याची ताकद गंगेमध्ये असते. आपण गोदावरीला गेलो, पैठणला, नाथ महाराजांचं दर्शन घेतलं, गंगेचं स्नान केलं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. काय पवित्र बनवते बघा. नुसतं वाचेनं गंगा गंगा म्हटलं तरी पुण्य घडवते, पाप धुवून जात. पुढचं कशाला सांगू. डोळ्यानं पाहिली सकळही तीर्थे अवघीच तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखलिया. नाथ महाराज भावार्थ रामायणात म्हणतात, जर एखाद्यानं गंगेचं स्नान केलंच, धूत पाप्याचा हुगाना ती परम पवित्र गंगा जाना. कोण गंगा? भागवत महाराज. कोण? धूत पाप्याचा हुगाना. पापाच्या राशी धुवून टाकते. नामदेवराय म्हटले देवा किती पवित्र आहे गंगा. जगात तिच्या एवढी पवित्र वस्तू नाही. आंघोळ केली की पाप ठेवत नाही. पण तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना. विश्वाधिक्य नारायणा. तुमच्या पायातून तिचा जन्म झाला. मग गंगा जर एवढं पाय धुते, पाप धुते, पाप तर तुम जन्म ज्या गंगेला जन्म देणारे चरणी जन्मली पै गंगा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग गंगा जर एवढं पाप धुते तर त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय दर्शन घेतल्यावर किती पाप धुतील. म्हणून तुझी पाऊले सुकुमार आली बाबा नाच. गंगा आली बाबा नाच. आली बाबा नाच. तुझे पाऊले
बोले सुकुमार तुझ्या पायातून गंगेचा जन्म झाला. मग गंगा जरी एवढं पाप धुते, पापाचा नाश करते, त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय किती पाप देतील म्हणून मला दे. चरण सेवा नामदेव महाराज काय गोड चालीत, किती गोड शब्द आहेत. चरण सेवा देवा द्यायचे असतील तर तुमचे पाय देऊन टाका, दुसरं काही देऊ नका आम्हाला. ह्याची देवा पै मागत फक्त तुमचे पाय. दगडाची बाई तुमच्या पायानं, गंगेला जन्म तुमच्या पायात. एक कारण सांगतो, देवानं नामदेवरायने देवाचे पायच का मागितले एवढं एक कारण आहे का? माझ्याकडे तसे 250 कारण आहेत बरं का. देवाचे पाय का मागितले याच्यावरच आपले 2-4 वर्ष संपायचे नाही. एक सांगतो आता. शंकर बाबा बसले, हरिभाऊ नाना बसलेत, कल्याणराव बसले, ऐकणारी मंडळी सुज्ञ आहेत. भगवान बाबा बसलेत, गडदे महाराज. एवढी तुम्ही मातब्बर आहेत सगळी, एक एकाहुनी बळीर. एवढं ऐका आता. काय झालं म्हणे, भगवान आणि नामदेवराय दोघांचं जे नातं होतं ना, लाजवाब होतं, अत्यंत प्रेम होतं, अत्यंत. आणि जो माणूस जास्त प्रेमाचा असतो का, जिवलग मित्र, तुम्ही किती मोठे कीर्तनकार व्हा, तुम्हाला तो साखरे महाराज नाही म्हणत, साखऱ्या म्हणतो, साखऱ्या. आपलं कशाला, ते गोकुळातले सगळेजण गेले ना द्वारकेला देवाला भेट, ते कृष्ण परमात्म्याला म्हटले, अरे तू तो आमच्या बरोबर चोरी करत होता, तो आमच्या बरोबर लोणी राजा जरी झाला. आता हरिभाऊ नानासारखा एखादा व्यक्ती स्पीकर झाला, विधानसभा अध्यक्ष राहिले, धोत्रावरला माणूस विधानसभा अध्यक्ष झाला. मला लय आनंद वाटला महाराज. नाना ज्या वेळेला अध्यक्ष होते मी पाहायचो त्यांचं ते स्पीच ऐकून. मला ना दे जरा थोडं राजकारणाचं, म्हणजे राजकारण करायचं नाही, ऐकायचं नुसतं बघायचं की नाही. मग आता हे जुने माणसं आहेत की नाही, सगळे हे मातब्बर माणसं आहेत बरं. काही एखादा जीवलग मित्र भेटू द्या नानाला त्यांच्या जीवनातला, अत्यंत लहानपणी. त्याला काही घेणं, ते विधानसभा अध्यक्ष आहेत का, आमदार आहेत का, काही नसतं त्याला. जीवलग मित्र असतो ना तो, तसं महाराज अगदी जीवलग मित्र नामदेवरायचं नाम, देवाचं प्रेम. नामदेव महाराज देवाला म्हटले, देवा राग नको येऊ देऊ देवा, पण मला खरं सांग, तुझ्या पायाची ताकद सांगतो म्हटले खरी. तुझी बायको किती आवडते बरं म्हटले तुला. हे नामदेवरायने विचार, माझा अधिकार नाही. नामदेवराय म्हटले, देवा तुझी बायको तुला किती आवडते. तर भगवान म्हटले, अरे ती काय सामान्याची बायको आहे का? ती काय सामान्याची नाही ना. पहा ती कावडाकडे चालली भिताडकड, अशी आपली काही एक डांबरीन काळीन बेंद्रीन आपल्यासारखी नाही. एक डोळा ऐकणं किदर बी देखणं असली कधी. इतकी छान आहे म्हटलं, किती तुझी सुंदर बायको. रमा चरणो जंती क्रिया यदि भास्करम प्रतिजयो. श्लोक आलेत लक्ष्मीच्या वर्णनाचे जोगदंड भाऊ. सूर्याच्या तळपायाला लक्ष्मीनं, सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं. हा
आपली नाही डांबरी मेन का आपले अभिमान करू नका. काय 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 सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं इतकी सुंदर आहे म्हटले मग देवा एवढी सुंदर तुमची पत्नी किती आवडते ते सांगा तुम्हाला किती आवडते. म्हणजे जीवापेक्षा जास्त आवडते. जीवापेक्षा जर जास्त आवडते म्हटले मग तुमची बायको एखाद्याने जर तुमची बायको उचलली तर काय ताकद आहे म्हटले नामा. बाप आहे म्हटले मी विश्वाचा. म्हटले असंच आहे मोठ्याचं कोणी झाकीत गरीबाचं कोणी उघडं पाडीत म्हटले. म्हणजे ते राम अवतारात तुमची बायको रावणाने पळवली नाही. खोटं थोडी आहे. बसलेतच ना रामायणाचारी. रामाची बायको पळवली की नाही रावण काल्पनिक का व्हायना पण पळवली की नाही नवनाथ बाबा पळवली. किती राग आला तुम्हाला. 18 पद्म वानर 72 किलोटी रीस एवढा गोलांगोळाचा वानराचा गर्दा केला. नळ नीळ जामवंत हनुमंत सुग्रीव हे एवढे मोठे गोलांगोळ घेतले आणि त्या रावणाबरोबर तुम्ही युद्ध बांधलं. समुद्रावर पूल बांधला आणि युद्ध सुरू झालं. राम रावणाच्या युद्धात महत्वाचं आहे बरं का. आता नाना बसलेले कल्याण बसले कल्याणराव बी बसलेले राजकारणी बसलेले काय सांगायला हरकत आहे आपल्याला ऐका. आता युद्ध लागलं आणि त्या रावणाचा भाऊ बिभीषण हनुमंतरायाला भेटला. हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचंय. हे कोण म्हणलं बिभीषण म्हणला हनुमंताला मला तिकडच्या पार्टीत यायचं. हनुमंत म्हटले आमच्या पार्टीत यायला काही खोके बिके आमच्याकडे तसलं काही लागत नाही हो. आमच्याकडे काय लागतं म्हटलं तुमच्याकडे यायला. आमच्याकडे एकच काम म्हटलं आमच्या प्रभूच्या पायाला डोकं लावायचं. तर ते हनुमंतराय असं म्हटल्यावर त्या बिभीषणाला पटलं नाही. बिभीषण म्हटलं हनुमंता अरे ज्यानं बायको पळून आणली त्याचा सक्का भाऊ आहे मी. ज्यानं बायको पळून आणली त्याचा कोण आहे मी सक्का भाऊ आहे. सख्खा एका आईच्या गर्भातून आलेले आणि त्याच्यासाठी बाण काढलाय आणि पूल बांधलाय आणि मला माफ करतील. हनुमंतराय सांगायचे ते म्हणायचे हनुमंता तुझं लग्न झालं नाही तुला माहिती नाही. हनुमंता तुला माहिती नाही ज्यानं बायको पडून आणली त्याचा भाऊ आहे मी. याला एक वाक्य सांगू. राजकारण पोरांनो फार धुरत असतं बरं. या लोकांना जमलं यांना करू दे आपण लय भानगडीत पडू नका. बेकार आहे बेकार महाराज. मला एक जोक आठवला शंकर महाराज पेपरला वाचला होता भगवान बाबा राजकारणावर जोक लिहिलता एक जण. जोक ऐका जोक फार 5G मेमरी पाहिजे त्याला कळेल ऐका. ते हां म्हणजे एक आमदार 50 वर्ष आमदार होता एक आणि त्याचा पोरगा म्हटला साहेब तुम्ही आता 50 वर्ष झाले आमदार आहेत मला आमदार करा मला शिकवा. 2 आमदार बसलेत आपल्याकडे पुन्हा काय हरकत नाही सांगायला. काय म्हटलं मला आमदार कर मला शिकवण राजकारण शिकवा. बाप म्हटलं मी आहे ना तू गप राह ना जरा तुला काय कर नाही नाही मला शिकवा तुमच्या नंतर मी पाहिजे ना. मग बाप म्हटलं तुला राजकारण शिकायचं का म्हटले हो. म्हटलं एक काम कर आपली ही जी 3 मजल्याची बिल्डिंग आहे 3ऱ्या मजल्यावर जा वरून खाली उडी मार. पोरगा म्हटलं बाबा पागल बिगलत काय तुम्ही एवढ्या उंचावून मी खाली उडी मारली तर माझे दोन्ही पाय मोडू शकतात एखाद्या वेळेला मी मरू शकतो. बाप म्हटलं तू माझा एकुलता एक पोरगा आहे मी तुला झेलतो जा. पोरगा 3ऱ्या मजल्यावर गेला फार लक्ष देऊन ऐका. 3ऱ्या मजल्यावर शंकर बाबावरून खाली उडी मारली. बाप धरायला तर नाही गेला बा जोगदंड भाऊ पण मागं सरकला दान कोण पोरगा दोन्ही पाय मोडले. दूध हॉस्पिटल जवळच आहे आपल्या. दूध हॉस्पिटलला ॲडमिट केला. पायाला प्लास्टर लागलं वर पाय लटकले आणि 15 दिवसानं आमदार बाप त्याला भेटायला गेला. जसा बाप पाहिला तसा पोरगा हांबरडा पडून रडायला लागला. बाबा नक्की तुमचाच पोरगा म्हणे माझाचे म्हटले मग तुम्ही माझेच आहेत मी तुमचाच पोरगा आहे. साधं धरण्याचा तरी प्रयत्न करायचा ना तुम्ही मला पकडण्याचा तरी करायचा ना. एवढ्या उंचावर मला पाठवलं बाबा खुशाल खाली उडी मारायला लावली मला. 2 पाय फ्रॅक्चर झाले माझे जन्माजुदीचं नुकसान झालं माझं. तुम्ही साधं पकडायचं तरी ना मला. त्या आमदार बापानं दिलेलं उत्तर ऐका बरं का पोरांनो. तो आमदार बाप म्हटला तूच म्हणायचं राजकारण शिकवा राजकारण शिकवा राजकारण शिकवा याच्यात काय राजकारण वर पाठवून खाली उडी. अरे म्हटले हेच राजकारणाची पहिली पायरी आहे. सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा. काहीला कळल काहीला उद्या कळल. बिभीषण म्हटलं हनुमंता
तिकारच्या पार्टीत यायचंय. नामदेवराय देवाला देवाच्या पायाची ताकद सांगतात. हे देवा तुझे पाय का पाहिजेत मला ऐका. विभीषण म्हटलं हनुमंतराय तिकडे यायचंय. हनुमंतराय म्हटलं काळजी करू नको. हनुमंतरायने त्याचा हात धरला. आपले 10 वाजल्यामुळे भगवान बाबा त्याला असा सैन्याच्या मधातून घेऊन आले. हनुमंतराय हो माझ्या डोक्याच्या आकाराची उंचीच्या आकाराची एक स्फटिकाची शिळ केली होती. त्याच्यावर राम प्रभू बसायचे. खांद्याच्या आकाराच्या शिळवर लक्ष्मण बसायचे. 18 पद्म वानराचा गर्दा असायचा. मधून तो विभीषण हनुमंतरायच्या हाताला धरून आला. माझ्याकडे बघा चालत चालत आला आणि जसा आला तसा विभीषणानं राम प्रभूच्या त्या स्फटिकाच्या शिळेवरच्या पायाला आपलं मस्तक लावलं.